जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अभिवाचन करीत आहोत. मागच्या वेळेस आपण 9व्या भागात पाहिलं, सिद्धार्थ गौतमानं रोहिणी नदीच्या पाण्यासाठी होणारी लढाई आणि हा हिंसाचार नाकारला. त्यामुळं शाक्य गणसभेकडून त्याला देशत्यागाची शिक्षा झाली. त्याकरिता सिद्धार्थ गौतमानं भारद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये परिव्रजा घेतली आणि तेथून त्याचे कुटुंबीय शोकाकुल होऊन घरी परतले. पुढील भाग 10वा, पुस्तकातील पाठ 19. राजपुत्र आणि त्याचा सेवक. कंथकाला घेऊन छन्नानेही घरी परतले पाहिजे होते, पण त्याने परत जाण्याचे नाकारले. त्याने राजपुत्राला कंथकासह अनोमा नदीच्या तीरापर्यंत तरी पोहोचविण्याचा आग्रह धरला. छन्नाचा इतका आग्रह होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार घ्यावी लागली. शेवटी ते सर्वजण अनोमा नदीच्या तीरावर येऊन पोचले. तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाले, माझ्या पाठोपाठ येण्याने तुझी माझ्यावर असलेली भक्ती स्पष्ट झाली आहे. तुझ्या स्वामी भक्तीने तू माझे हृदय जिंकले आहेस. तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीची तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे. ज्याच्याकडून आपणाला लाभ होणार आहे त्यांच्याबद्दल आपुलकी कोण दाखवणार नाही. पण दैव फिरले की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परक्यासारखी वागतात. कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते. पित्याचा सन्मान पुत्र करून तो त्याच्या भावी पोषणासाठी जग आशेसाठी माया करते. काही एक हेतूशिवाय स्वार्थनिरपेक्षता असूच शकत नाही. तूच एक याला अपवाद आहेस. आता हा घोडा घे आणि परत जा. महाराजांच्या प्रेमात कसलीही कमतरता आली नसेल तरी ते आपले दुःख आतल्या आत गिळण्याची पराकाष्ठा करत असतील. त्यासाठी तू त्यांना सहाय्य कर. त्यांना सांग की मी त्यांना सोडून आलो तो स्वर्गप्राप्तीच्या लालसेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही. घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये. सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरीही कालावधीने त्याचा शेवट हा होतोच. जर वियोग अटळ आहे तर स्वजनांपासून दुरावण्याचा प्रसंग कसा येणार नाही बरे. माणसाच्या मरणसमयी त्याच्या संपत्तीचा निःसंशय वारसा हक्क सांगणारे लोक असतात, परंतु त्याच्या पुण्याचे वारस जगात सापडणे कठीण असते, किंबहुना ते नसतातच. महाराजांची, माझ्या पिताजींची सेवा शुश्रूषा होणे अगत्याचे आहे. महाराज म्हणतील की मी अवेळी गृहत्याग केला, पण कर्तव्यासाठी अयोग्य वेळ कधीच नसते. ह्या आणि अशाच शब्दात मित्रा महाराजांना सांग आणि जेणेकरून ते माझी आठवणही करणार नाहीत असाच प्रयत्न करीत राहा. आणि होय, माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वात्सल्य प्रेमाला मी अपात्र ठरलो. तिच्या वात्सल्याची थोरवी शब्दांनी सांगता येण्यासारखी नाही. हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भावनातिरेकाने म्हणाला, स्वामी, तुम्ही तुमच्या आप्तांना ज्या मानसिक वेदना देत आहात ते पाहून माझ्या मनाची स्थिती चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा ऋतून बसावा तशी होत आहे. तुमच्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे अंतकरण लोखंडासारखे कठीण असेल तरी त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. ज्यांचे अंतकरण प्रेमाने उचंबळले आहे त्यांची तर गोष्टच बोलावयास नको. कुठे तुमचा तो प्रासादात राहणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशाग्रांनी भरलेली तपस्वीच्या अरण्यातील ती भूमी.
हे राजपुत्रा, तुमचा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिलवस्तू नगरीला दुःखात लोटण्यास मी आपणहून कसा जाऊ? एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या सद्धर्माला सोडून देईल काय? त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तुम्ही जाणार काय? आणि तुमची मावशी, जिने तुम्हाला लहानाचे मोठे करण्यास खस्ता खाल्ल्या, तिला जसा एखादा कृतज्ञ माणूस आपल्या उपकार कर्त्याला विसरतो, तसे तुम्ही सोडून जाणार काय? जी सद्गुणाची खाण आहे, जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे, जी पतिभक्तपरायण असून जिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे, अशा तुमच्या त्या पत्नीचा तुम्ही त्याग करणार काय? धर्म आणि कीर्तीची सर्वाधिक चिंता करणारे तुम्ही, ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच, अशा यशोधरेच्या त्या लहानग्या बाळाला सोडून जाणार काय? आणि स्वामी, तुम्ही तुमचे आप्त नातलग व राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असेल तरीही हे अन्नदात्या, तुम्ही मला सोडून जाणार नाही असा मला विश्वास आहे, कारण तुमचे चरण हेच माझे श्रद्धास्थान आहे. अशा प्रकारे माझे अंतःकरण तुमच्यासाठी होरपळून निघत असताना तुम्हाला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊच शकत नाही. तुमच्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील? आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुमच्या पत्नीला काय सांगू? राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तुम्ही सांगता, पण ते कोण खरे मानील आणि कोण त्यावर विश्वास ठेवील? छन्न पुढे म्हणाला, आणि जरी निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळ्याला चिटकवून तसे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही. जो नेहमी प्रेमळ असतो आणि जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरू शकत नाही, अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीस सोडून जाणे मुळीच शोभत नाही. म्हणून मागे फिरा आणि माझ्यावर दया करा. दुःखाकुल छन्नाचे ते शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले, छन्ना, माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे. अनेक जन्माच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत बदल हा अटळ आहे. प्रेमामुळे मी माझ्या आप्तनातलगांना सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेकास सोडण्यास भाग पाडील. ती माझी आई, जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म दिला, ती कुठे आहे? पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकांपासून दूर जातात, तसे प्राणीमात्रांच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो. ढग जसे जवळजवळ येऊन पुन्हा दूर दूर जातात, तशीच प्राणीमात्रांची दशा आहे. त्यांचा वियोगही अटळ आहे. आणि याच प्रकारे हे जग एक दुसऱ्यांची वंचना करीत गतिमान होत असते. म्हणून संयोग काळात हे माझे ते माझे असे मांडणे हे भयावह असते. आणि म्हणून ज्या अर्थी हे असेच आहे, त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा, तू शोक करू नकोस. परत जा आणि जर तुझ्या प्रेमामुळे तुझ्या मनाने ऐकलेच नाही तर नंतर परत ये. माझ्याशी अधिक काही न बोलता कपिलवस्तूंच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा, कारण त्याचा निर्धार दृढ आहे. स्वामी आणि सेवक यांच्यामधील हा संवाद ऐकून त्या उमद्या कंथक घोड्याला आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टपटप उष्ण अश्रू ढाळले. ज्यांचे बोट एकमेकांशी जुळलेली होती, ज्यावर आडव्या उभ्या रेषांचे शुभचिन्ह होते आणि ज्याचे तळहात मध्ये खोलगट होते, अशा आपल्या हाताने गौतमाने कंथक घोड्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखे त्याला म्हणाले, अश्रू ढाळू नकोस कंथका, आवरते अश्रू. तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल. त्यानंतर छन्नाने
आपल्या मार्गाला लागण्याची वेळ जवळ आली आहे हे जाणले तेव्हा गौतमाच्या काशाय वस्त्रामध्ये असलेल्या रूपाला नमन केले. कंथक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागले. अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमा न बाळगता परिव्राजकाच्या वेशामध्ये जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपले बाहू पसरून मोठा आक्रोश केला आणि तो जमिनीवर लोळू लागला. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो जोराने ओरडला. त्याने आपल्या बाहूंनी कंथक घोड्याच्या गळ्यात हात टाकले आणि निराशेने भग्न हृदय घेऊन तो परत आपल्या मार्गास लागला. मार्गात तो कधी कधी आपल्याशीच विचार करीत राही, कधी अडखळे तर कधी जमिनीवर पडे आणि अशा रीतीने विदीर्ण हृदयाने स्नेहविदग्ध झालेला तो छन्न रस्त्यावर नाना तऱ्हेच्या गोष्टी स्वतःशीच करीत जात राहिला. आपण काय करीत आहोत याचे त्याला भानच राहिले नाही. जय भीम. नमो बुद्धाय.